आणि एक काढून त्याचा पेचे भारतीय जनता पक्षाचा विजय असो. अजून आमचे जेवढे झाले ते भारतीय जनता पक्षाचा विजय असो. भारतीय जनता पक्षाचा विजय असो. भारत माता की जय. भारत माता की जय. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं अलगरवाडी इथे जमलेले सर्व आमचे ग्रामस्थ, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गावातील प्रतिष्ठित, त्याचबरोबर आबाल वृद्ध माझे सर्व शेतकरी व कष्टकरी बांधव, इकडे तिकडे घरामध्ये बसून ऐकणाऱ्या आमच्या माता भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही उमेदवारी मिळालेली आहे. तुमची सेवा, तुमचं काम, जी मी मतदारसंघामध्ये अलगरवाडीमध्ये थोडंफार कमी अधिक असेल संपर्क, पण चापोळी आणि खाली तुम्ही जर विचारला सगळीकडे 24 तास मी जनतेच्या सेवेमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षानं माझ्या आईला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. पण आता जसं तुमच्यामुळे उमेदवारी मिळालेली आहे, तसं माझ्या आईला सुमनबाई रामदास लोणाळे आणि माझे मित्र काशीनाथ मनमथ होनराव पंचायत समितीला, या दोघांना निवडून आणायची जबाबदारी कोणाची? आपलीच आहे ना. मग तुमच्या सर्वांचीच आहे का नाही? म्हणून पाठिंबा देणार का नाही? या तुमच्या पाठिंब्याच्या जीवावर आम्ही कोणाशीही लढायला भिडायला तयार असतो. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे. मी कुण्या धनदांडग्याच्या, कुण्या संस्थाचालकाचा लेकरू नाही, ना माझ्या आई वडील कुठल्याही कसल्याही राजकारणाचा कुठला त्यांना गंध नाही. आणि ही जी लढाई आहे, ही लढाई जी आहे, ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. आणि मला विश्वास आहे, कोणाला काय वाटत असेल मला माहित नाही, मला विश्वास आहे, जिथे प्रामाणिकता असते, जिथे सत्य असतं, त्याची थोडीफार परीक्षा होते, अधिकची परीक्षा होते. पण येणाऱ्या 7 तारखेला ही लढाई जनतेची लढाई, जनता जिंकल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे. 7 तारखेला ज्यावेळेस मतदान होईल आणि 9 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल, त्यावेळेस इथल्या सर्वसामान्य प्रत्येक जनतेचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे. कुठंतरी हे थांबलं पाहिजे, कुठंतरी हे बदललं पाहिजे. पाय रोवून आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातलं माणूस, हे धनदांडगे माणसं जर असतील तर त्यांच्या विरोधामध्ये थांबायची ताकद, उर्मी, ऊर्जा ही माणसामध्ये, या तरुण माझ्या मित्रामध्ये निर्माण झाली पाहिजे. एवढ्याच साठी मी लढतो. माझी लढाई ही फक्त आपल्या सन्मानासाठी आहे, माझी लढाई ही तुमच्या स्वाभिमानासाठी आहे. या लोकांचा असा समज होऊ नये की भविष्यामध्ये या संस्था चालकांनी निवडणुका लढवाव्यात, भविष्यामध्ये या धनदांडग्या लोकांनीच निवडणुका लढवाव्यात आणि तेच निवडणुका लढतील आणि तेच जिंकतील. हे आम्हाला या ठिकाणी कुठंतरी बाजूला सारून सर्वसामान्य कुटुंबातली लेकरं देखील निवडणुका लढतील आणि ते जिंकतील हे दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे. हे आता तुम्हाला मला दाखवायचंय. माझी आई एक सामान्य कुटुंबातली, काशीनाथराव होता ते बिचारा एक सामान्य कुटुंबातले. ज्यावेळेस तिकीट मिळालं त्यावेळेस मला बरेच जण म्हटले, मी मागे सांगितलं होतं, आता म्हणजे आईला कसं घेऊन जाणार बाबा, आता मोठा प्रश्न आहे म्हणजे स्टेजवर, त्या ठिकाणी कसं घेऊन जाणार म्हटले, ती लय मोठी अडचण झाली म्हटले. आता आई साधी पोळी, घरात काम करणारी, शेतात काम करणारी, काही म्हशीचं दूध काढणारी, बरेच काम देखील आजही ती काम करते. मला आता तू हिला कसं घेऊन फिरणार? त्यावेळी मग कोणी सांगितलं, ताई असं राहा, ब्युटी पार्लरला जावा, फरानं करा, विस्तार करा. बाया बायाचं त्यांचं चालू झालं. कुठेतरी निवडून आईला व्यवस्थित करा आणि मग
ते साड्या बिड्या नवीन घ्या, जुन्या बऱ्या. मी सांगितलं आई तू अजिबात बदलायचं नाही, तू जशी आहेस तशीच राहा. कारण तू जे आहेस ना, या घरात बसलेल्या प्रत्येक सामान्य महिला, शेतात का राब राब राबणाऱ्या माझ्या महिला भगिनी ज्या आहेत, घरात काम करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, त्याचा तुला आवाज म्हणून जिल्हा परिषदेमध्ये जायचंय, तुला त्यांची प्रतिनिधी म्हणून तुला जिल्हा परिषदेमध्ये जायचंय, तुला पुण्या संस्थाचालकाची सून म्हणून संस्थेचा कारभार हाकायसाठी झडपीमध्ये जायचं नाही. तुला या प्रत्येक घरामध्ये काम करणाऱ्या सामान्य महिलांचा आवाज बनायचंय, तुला त्यांचे प्रश्न सोडवायचे. तू जर बदललीस तर त्या ठिकाणी काही अर्थ उरणार नाही. त्या ठिकाणी तुला एखाद्या संस्थेचा कारभार करण्यासाठी झडपीमध्ये जायचं नाही, तुला कुठले काही धंदे तुझे लपवण्यासाठी झडपीमध्ये जायचं नाही, तर तुला इथल्या सामान्य कार्यकर्त्याचे, सामान्य महिलांचे, सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये जायचे. आणि मी घाबरू नको म्हटलं, तुला जिथं जिथं काही अडचण येईल, सावली सारखा तुझा हा मुलगा, तू जसं मला लहानाचं मोठं हाताला धरून केलीस, तसं तुझ्या हाताला धरून आता या सर्व मायबाप जनतेची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. वेळ कमी आहे. 7 तारखेपर्यंत बरेच इथे आमचे मित्र आहेत, बरेच नातेवाईक आहेत, दुसरे सगळे सर्व समाजामध्ये माझे मित्र आहेत. त्यांना वाटतं आमचे बापूराव चिडबळे साहेब आहेत, पहिल्या दिवशी अतिशय माझ्यावर रागात होते. आमचं संजू मागणे, बरेच जण ही मंडळी म्हणले साहेब तुम्ही गावात आलो, आम्हाला कसं सांगितलं नाही. मी म्हणलं बाबा थोडं सांभाळून घ्या 7 तारखेपर्यंत. कारण काय होतं, सगळ्यांना फोन करायची माझी इच्छा असते, पण कधी कधी राहून जातं. कारण कसं आहे, गरीबाच्या घरचं लग्न असलं की सगळा गाडा त्यालाच ओढावा लागतो, सगळा गाडा त्यालाच ओढायचा असतो. त्यामुळं त्या ठिकाणी हा जो गाडा आहे तो सगळा या ठिकाणी मी काशीनाथराव आम्हीच ओढतोय. त्यामुळे कुणाला जर फोन वगैरे करता नाही आला, कुणाचा संपर्क नाही झाला, कुणाला घाई गडबडीमध्ये शरणात नमस्कार राम राम करायचं विसरलो, तर त्या ठिकाणी ते आपण काही कसं वाईट मानून घेऊ नये. आता जरी 7 तारखेपर्यंत मला वेळ नाही मिळाला, थोडस घाई गडबड असली, 7 तारखेपर्यंत मला तुम्ही सांभाळा. येणारे 5 वर्ष मी आणि काशीनाथराव तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही, याचा मी तुम्हाला शब्द देतो. मी काही तुम्हाला फार चांद तारे तोडून आणून देतो म्हणत नाही. त्यांनी चालू केले म्हणजे इकडे पैसे द्या, तिकडे पैसे द्या. मी म्हणलं हरकत नाही काशीनाथराव, तुम्ही लय कधी घेतले पैसे राव मंदिराला, मला ते वाईट वाटलं. मंदिराला किमान तुम्ही 10-1 लाख रुपये घ्यायला पाहिजे होतं, कारण देवाने ठरवलं तर कुठून वसुली करायचं. कारण देवालाही माहिती आहे, देवालाही चांगलं माहिती आहे की कोणाच्या पैशाला कुठं काम लावायचं. त्याच्याजवळ सगळा हिशोब असतो. आम्ही किती जरी काही थापा कुठं आणल्या तर त्याच्यावर मात्र चांगला हिशोब असतो. त्यामुळे तुम्ही कच्च सोडलं थोडं थोडं. मी जर माझ्यासारखा माणूस असता ना तर पक्काच हिसाबा घेतला असता त्यांना. त्यामुळे असं काही हरकत नाही, देवाचं काम आहे, त्या देवाच्या कामाला कोणी हातभार लावला तर आमची काही हरकत नाही. पण थोडस अधिकच झालं असतं तर आम्हाला अजून आनंद वाटला असता. त्यामुळं ह्यांची जी मस्ती आहे ती फक्त पैशाच्या जीवावर. ह्यांना मी म्हणत असतो सर, तिचे समोर मंडळी थांबलेली आहेत, समोरच्या पक्षातून विरोधी मंडळी थांबलेली आहेत, ती सारखं त्यांचे शिक्षक लोक फिरतात, कुठं पॉम्पलेट वाट, कुठं टी शर्ट वाट, कुठं दारूच्या बाटल्या वाट, कुठं काही वाट. मी म्हणलं विद्यादानाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकाकडून, ज्याचं काम आहे, ज्याला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, ज्याला आम्ही तिन्ही देव याच्या पलीकडची उपमा देतो त्या गुरूंना, 3 देवतांच्या. आणि त्याच्याकडून तुम्ही त्या ठिकाणी टी शर्ट वाट, कॅलेंडर वाट, नंबर गोळा कर, कशाला म्हणत तर भविष्यात पैसे वाटायचे म्हणजे फोन करा. अरे असे काम करून घेता तुम्ही त्या शिक्षकाकडून. फक्त आणि फक्त हे पैशाची भाषा करतायत. त्यामुळे यांना मला सांगायचे, आदरणीय चाटे सर, तुम्ही कामाची भाषा करा, दामाची भाषा करू नका. जनतेला आता दाम नाही तर जनतेला आता काम पाहिजे. काम काम करणारा कार्यकर्ता पाहिजे, यांचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता पाहिजे, 24 तास यांच्यासाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता यांना पाहिजे. त्यामुळे तुम्ही आता दामाच्या भाषेवर जाऊ नका, ते विसरून जा. तुम्हाला येणाऱ्या 7 तारखेला ज्यावेळेस मतदान करतील आणि 9 तारखेला ज्यावेळेस पेटी ओपन होईल त्यावेळेस कळेल. त्यांना माझं आव्हान आहे, त्यांना मी वारंवार म्हणत असतो, तुम्ही पैसे सोडून रिंगणात या, पैशाची भाषा न करता रिंगणात या. नाही तरी सगळी चापोली मतदारसंघातली जनता तुमचं डिपॉझिट जप्त करणार आहे तर मला विचारा म्हटलं. पैसे सोडून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणावर या, तुमचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं एक काम मतदारसंघात सांगा, एक काम. तुम्ही त्या चापोलीचे सरपंच आहेत, 6च्या नंतर यांना फोन करायला जमत नाही, त्यांनी सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे 6च्या नंतर मला फोन करायचा नाही.
6च्या नंतर माझं खुलं आव्हान आहे तुम्हाला. 2 मिनिट सावधान अवस्थेत तुम्हाला थांबायचं का बघा. संध्याकाळ झाली की तुमची अशी अवस्था असते. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या महिला भगिनीला जर आमच्या काम पडलं, संध्याकाळी जर तिला वाटलं चापुरीच्या की सरपंच साहेबाला एखादा फोन करावा, माझी अडचण सांगावं काही, तर ती महिला भगिनी तुम्हाला त्या अवस्थेमध्ये फोन करू शकणार आहे का? तुम्हाला बोलू शकणार आहे का? देशी दारूच्या बाटल्या वाटल्या आणि शिक्षकांच्या मार्फत, लहान लहान लेकरांच्या मार्फत देशी दारूच्या बाटल्या, त्याचे व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ कोण जर स्टेटसला ठेवलं तर त्या ठिकाणी प्राचार्य धनंजय चाटे यांनी ठेवलं. त्यांच्या स्टेटसला व्हिडिओ होते, आम्ही नाही मिळवले. त्यांच्या स्टेटस वरचे आमच्या कार्यकर्त्यांनी बघितले आणि ते डाउनलोड करून घेतले. आमच्याकडे त्याचा स्क्रीनशॉट आहे. जर एखाद्या महाविद्यालयाचा प्राचार्य देशी दारूच्या बाटल्या वाटून आम्हाला मतदान करा म्हणून त्याचे स्वाभिमानानं स्टेटस जर ठेवत असेल तर तुमच्याकडून काय शिकवून घ्यायची आहे सामान्य जनते? तुम्ही काम सांगा, कामाचं बोला, विकासाचं बोला. त्या गोष्टी त्यांनी काहीच करत नाही. बेछूटपणे माझ्यावर आरोप करतायत. ते एकीकडे काहीतरी व्हॉट्सअपला व्हायरल करायचं, याच्यावर गुन्हे दाखल आहेत, फलाना आहे, उदगीरला आहे. काय होईल? त्यांनी कब्जे केले. काय कब्जा केला सांग म्हटलं. एक माणूस आणून दाखव म्हटलं, त्याच्या कुणाच्या आम्ही कब्जा केलाय का? एक कुठली केस असेल तर आणून दाखव. आजच राजकारण सोडून देईल मी, आजच राजकारण सोडून देईल. खोटे नाटे आरोप करायचं नाही. या ठिकाणी एक तर बाप दाखवण्याचा श्राप घाल. या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यकर्ता मी आहे. माझ्यावर 3 केसेस होत्या. कुठल्या होत्या? उदगीरच्या प्रियदर्शनी सहकारी साखर कारखान्यावर 2008ला मी आंदोलन केलं होतं शेतकऱ्यासाठी. ती एक केस होती. उदगीरच्या पंचायत समितीला आम्ही शेतकऱ्याच्याच प्रश्नासाठी कुरूप घातलं होतं 353, ती एक माझ्यावर केस होती. आणि तिसरी केस होती दावणगाव मध्ये मुस्लिम मुलीवर बलात्कार करून खून झाला होता, तर ते मी प्रकरण उचललं होतं. आणि त्यावेळेस 2008ला 5000 लोकांचा मोर्चा मी काढला होता. ती एक माझ्यावर केस होती. या 3 केसच्या व्यतिरिक्त माझ्यावर 107 पण नाही. आणि आज त्या 3ही केस मधून मी निर्दोष झालेला आहे. ते म्हणतात की केस झालेले आहे, गुंड आहे, सज्जन नाव आहे पण दुर्जन आहे. पण मला तुम्हाला सांगायचंय, मी माझ्या सामान्य जनतेसाठी सज्जनच आहे, पण तुमच्यासारख्या दुर्जनासाठी मात्र 100% मी दुर्जनाच आहे. तुम्हाला त्या ठिकाणी वाटत असेल तर ते खरं आहे. तुम्हाला मात्र त्या ठिकाणी तुमच्यासारख्या लोकांची हैराण आता आम्ही करणार नाही. आज इतकी जनता पेटून उठलेली आहे. यांनी सगळ्यांनी निवडणूक आता माझी एकट्या सज्जन लोणाळे त्यांच्या आईची राहिलेली नाही किंवा काशीनाथ खोतरावची राहिलेली नाही, तर ही निवडणूक आता जनतेने हातामध्ये घेतलेली आहे. आणि ही जनता जिंकल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे. मला तुम्हाला कळकळीचं आवाहन करायचंय. मी एक सामान्य कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे. इमानद्वारे सांगतो मामा, माझे मित्र परिवार मिळून कोणीतरी 2 पैसे देऊन मला या ठिकाणी सगळेजण पाठबळ देत आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या जीवावर मी निवडणूक लढवतोय. आज माझ्या मित्रांच्या जीवावर ही निवडणूक लढवतोय मी. त्यामुळं तुम्ही ठरवा. हे जर लोक 100दा निवडणूक लढले, हारले तरी पुन्हा त्यांना काही फरक पडणार नाही. पण माझ्यासारख्या माणसाला मात्र घराला कुलूप घालून गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. माझ्यासारख्या माणसाला माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय राहणार नाही. मी आज माझं सर्वस्व पणाला लावून ही निवडणूक लढतोय. फक्त तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर, तुमच्या पाठबळाच्या जोरावर लढतोय. कारण आज जर मी लढणारा कार्यकर्ता मागे राहिलो, सज्जन लोणाळे, उद्या अनेक सज्जन लोणाळे, मी राजकारणात राहील की नाही मला माहित नाही. भविष्यामध्ये मी राजकारणात असेल नसेल माहित नाही. पण येणाऱ्या काळामध्ये सामान्य कुटुंबातला कोणीही पोरगा निवडणूक लढवायची धाडस करणार नाही. यांच्यासमोर कोणीही धाडस करणार नाही. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला सावध राहायची वेळ आहे. जर या ठिकाणी प्रचंड बहुमताने आपण विजय केला तर भविष्यामध्ये सगळ्या माझ्या तरुण मित्राचा आत्मविश्वास उंचावल्याशिवाय राहणार नाही. आणि बेधडक कुणाच्याही त्या ठिकाणी समोर पाय रोवून इथला कर्तृत्ववान कार्यकर्ता थांबल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे. आणि तो विश्वास, तो आत्मविश्वास मला येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करायचा आहे. एवढ्यासाठी मी लढतोय. त्यामुळे वेळ चुकवू नका. ही आता वेळ आलेली आहे. आम्हालाही एकदा बघा. त्या ठिकाणी तुम्ही त्यांना वारंवार बघितले, वेगवेगळ्या माध्यमातून बघितले. एकदा तुमच्या पोराला संधी देऊन बघा. की आपल्यासारखं आहे. आपण याच्या हाताला धरून कुठेही ओढू शकतो, कुठेही थांबवू शकतो, काम करून घेऊ शकतो. कसलंही काम सांगा, आपल्याला काही वाटत नाही. यांना जर सांगायचं तर मोठं काम सांगावं. यांना छोटं काम आवडत नाही. छोटं काम सांगितलेलं ऐकून घेण्यासाठी वेळ नाही. केरवांना इथं काम काय असतं?
घरकुलचं बिल, डेअरीचं बिल, गोट्याचं बिल, 60 वर्षाची पगार, दवाखान्याची कुणाची तर अडचण, पोलीस स्टेशनची कुणाची तर अडचण, तहसीलचं राशन बंद झालं ती अडचण. छोटे विषय असतात, शेतकऱ्यांचे विषय असतात, छोट्या मोठ्या योजना असतात, कृषी विभागाच्या त्या योजना असतात. आता ही कामं जर तुम्ही घेऊन गेलो तर शाळेला जावं लागेल, शाळेचं गेट उघडायची वाट बघावं लागेल. पुन्हा मग तरी म्हणते माझ्या मोठ्या भावाला बोला, तरी म्हणते माझ्या ह्याला बोला. काही शक्य आहे का? सर नोकरीला, अगोदरच सरपंच, पुन्हा पूर्ण वेळ प्राध्यापक, पुन्हा उपप्राचार्य, पुन्हा त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी उद्योगला क्लर्क आहेत म्हणे. परवा मला माहिती मिळाली त्या ताई तिथं क्लर्क. आता तुमची सेवा कशी आणि कोण करणार आहे मला सांगा. आपलं काय 24 तास मोकळं, मी पण आई पण, आता आई पण आणि मी दोघंही आहेत. 24 तास तुमच्या सेवेमध्ये आमचा राहण्याचा प्रयत्न असेल. ती बिझी लोक आहेत, ती मोठी लोक आहेत, त्यांना तुमच्या छोट्या मोठ्या अडचणीसाठी वेळ राहणार नाही. तुमची छोटी अडचण ही तुमच्यासाठी किती मोठी असते ते माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ताच ओळखू शकतो. ते ओळखू शकत नाहीत. ते म्हणतात काय चिल्लर काम आणले व्हायला, कुठं राशन कार्डचं काम आणतंय का माझ्याकडं, कुठं काय पोलीस स्टेशनचं काम आणतो का माझ्याकडं. त्यांना लेवलचं त्यांच्या मोठ्या काम सांगावं लागतं. त्यामुळे सरला सांगा, सर तुमचं इतकी लेवल नाही बघा, तुम्ही दुसरं काहीतरी बघा. इथं फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या सुमनबाई लोणाळे आणि काशीनाथ भगराव यांचंच काम आहे आणि आम्ही त्यांच्याच पाठीमागे राहणार असं तुम्ही त्यांना ठासून सांगा. आणि या ठिकाणी आता मला तर वाटतं, मलाही कधी कधी वाटतं, तुमच्या सगळ्यांकडून बघून वाटतं तुमचं हे प्रेम, तुमचं हा या ठिकाणी जी दिलेला पाठिंबा हे कुठं फेडावं. मलाही प्रश्न पडतो कधी कधी, मामा उद्या जर निवडून आलो आपण सगळ्या गोष्टी झाल्या तर किती प्रचंड मोठी जबाबदारी आपल्यावर असणार आहे. प्रत्येक इथल्या सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य माणसाची अपेक्षा आपल्यावर असणार आहे. या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे. या प्रत्येक गोष्टीची जाणीव असताना मी कार्यकर्ता आहे. आज प्रत्येकाच्या कुटुंबात काय अडचण